राऊत साहब आगे बढ़ो। हर हर शिव हर हर। आज लांजा तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तसं शिवसेना ही आपलीच, त्या गद्दारांची शिवसेना कधी होऊ शकत नाही। भाडोत्री लोकांची शिवसेना कधी होऊ शकते का? नाही। आणि या लांजा तालुक्याच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन ज्यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेले आहे ते आदरणीय रवींद्र माने साहेब, आदरणीय गणपतदादा कदम, आमचे संपर्क प्रमुख सहदेवराव बेटकर, जिल्हा प्रमुख दत्ता कदम, जिल्हा संघटक आमचे जिल्हा समन्वयक रवी ढोळस, या तालुक्याचे तालुका प्रमुख सुरेश करंबळे आणि व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आमच्या उल्काताई विश्वासराव आणि व्यासपीठावर सर्व सन्माननीय पदाधिकारी बंधू भगिनींनो, खरं म्हणजे मला कल्पना आहे खरं म्हणजे आज मला खूप अभिमान वाटतो। आमचे जिल्हा प्रमुख दत्ता कदम, जिल्हा समन्वयक उपजिल्हा प्रमुख रवी ढोळस, आमचे तालुका प्रमुख सुरेश करंबळे, महिला तालुका प्रमुख पूर्वा मुळे आणि या शाखेचे पहिल्या दिवसापासूनचे मार्गदर्शक परवेशभाई घारे, तुमचं खरोखरच 5 जणांचं मला मनापासून कौतुक करायला पाहिजे। आज गद्दारीला गाडून निष्ठावंतांचं कार्यालय या ठिकाणी आपण उभं केलेलं आहे। निष्ठावंतांचं कार्यालय, कधी रस्त्याने गद्दार ये जा करत असतील, जनाची ना मनाची असेल तर बघतील, नाही तर जातील। पण मगाशी सुरेश तुम्ही सांगितलं ते खरं आहे, हापापाचा माल गपापा म्हणतो त्याप्रमाणे आमच्या परवेशभाई म्हणाले देईन कार्यालय तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षालाच देईन, त्या गद्दारांच्या अवलादीला मी देणार नाही म्हणजे नाही। प्रवीणभाई तुमच्यासारख्या निष्ठावंतांच्या आणि बाळासाहेबांच्या या शिवसैनिकांमुळेच आज लांजातील एक भव्य दिव्य असं कार्यालय उभं राहिलेलं आहे। राजापूरचं सुद्धा तसंच। पण योगायोग असा आहे की आजपासून 40 वर्षापूर्वी नितीन शेट्टी कुठे गेले? आजपासून 40 वर्षापूर्वी ज्या नितीन शेट्टींच्या हस्ते लांजातील पहिली शिवसेना शाखा सुरू झाली, त्याच नितीन शेट्टींच्या हस्ते 40 वर्षानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नवीन कार्यालयाचं आज श्री गणेशा झालेला आहे। गणेश पूजन त्यांच्या हस्ते झालेलं आहे। तसं पाहिलं तर नितीनला अर्धा पाव खोका मिळाला असता, अख्खा खोका त्या माणसाने कधी कोणाला दिलाच नाही, ओरबाडायचं। पण नितीन तुमच्या सारख्यांच्या पवित्र विचाराने उद्देशाने आज माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांवर विश्वास ठेवून या कार्यालयाचा श्री गणेशा तुम्ही केलेला आहात। 40 वर्षापूर्वी केला, पुनश्च आज केला। भविष्यातली वर्षानुवर्ष लांजासहित संपूर्ण कोकणातील शिवसेना पुनश्च एकदा त्याच उभारीने आपण उभा करण्याचा निर्धार आजच्या बैठक या सभेमध्ये आपण करूया। तसं ताई मला कल्पना आहे की काल परवा ज्यांची लग्न झाली त्यांची आज हळद उतरवणी आहे, बरोबर ना? कल्पना आहे मला। आज आम्ही दुपारी करून आलो पेटकर साहेबांकडे हळद उतरवणी,
त्यामुळे जास्त वेळ भाषण करणार नाही. तुम्हाला जेवण करायचं आहे, तुम्हाला जेवायचं आहे, बरोबर ना. पण घरच्या लोकांनी ठरवलंय 9:30च्या अगोदर हळद उतरवणी करायचं नाही. कारण हे कार्यालयाचं उद्घाटन पहिलं आणि खूप अभिमान आहे लांजावासियांचा. एवढा छोटासा लांजा तालुका, छोटासा, पण अख्खा महाराष्ट्रात तुम्हाला पाहतोय. या दूरदर्शनच्या माध्यमातून अख्खा महाराष्ट्र पाहतोय. एकीकडे गद्दारांची फौज, पैसा, संपत्ती, गाडी, घोडे, सत्ता, आणि दुसरीकडे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचे विचार आणि उद्धवजी ठाकरे साहेबांची शिकवण घेतलेले आमचे निष्ठावंत कार्यकर्ते. काल लांजावरून देवरुखला जात असताना एक कार्यक्रम पाहिला. इकडून तिकडून जबरदस्तीने एक 100 लोक आणली होती. त्याच्यातल्या महिला बचत गटाच्या जवळजवळ 65 महिला होत्या. ठरवून ठेवलं होतं आलात कार्यक्रमाला की 400 रुपये देऊ. कार्यक्रम संपला तरी मिळाले नाही. मग देवरुखला जाऊन अगदी जेवढे दगड आहेत ते दगड फोडत होते इथल्या राज्यकर्त्यांच्या नावाने. आपल्याला तशी गरज नाही भासत. बचत गटाचा आधार घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाच्या मीटिंग नाहीत. पैसे घ्या आणि मीटिंगला या, हे देण्या घेण्याचे व्यवहार नाहीत. अरे ज्या हिंदू हृदय सम्राटांनी शिवसेना उभी केली, त्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचे विचार मारणारी औलाद भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी किती जरी आपटली ना, तर त्यांना कधी शक्य करता येणार नाही. नेते विकत घ्याल, पण कार्यकर्त्यांची फौज विकत घेणारी औलाद ह्या देशामध्ये नाही. कारण हा कार्यकर्ता बाळासाहेबांच्या विचाराने तयार झालेला आहे. तुम्ही पैशाने विकत घ्याल हो. आणि काय जण विकायला ठेवतात, किती कोटी भाव लावतात. एक दिवस ह्याचा भाव घ्यायचा, दुसरा कोण जास्त द्यायला लागला की तिसरा भाव घ्यायचा. अरे काय जो मान सन्मान हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या कृपेने मिळाला, जो मान सन्मान राजकीय वैभव उद्धवजी ठाकरेंच्या माध्यमातून मिळालं, अति तिथे माती म्हणतो ना तसं आहे. विनाशकाले विपरीत बुद्धी. आता पाठीमागून लोचा घेऊन फिरतात. भैयांच्या मनात असलं तर हार, नाही तर प्रहार, अनेक वेळेला इन्सल्ट. पण आज लांजाच्या अनुषंगाने जर विचार केला ना, राजकारणात बरेच विषय आहेत, तर फार तिकडे स्पर्श करत नाही मी आज, तर वेळ तुम्हाला जायचं आहे लवकर म्हणून. पण लांजाच्या अनुषंगाने 2 महत्वाचे विषय आहेत. एक कोत्रेवाडीचा कचऱ्याचा डेपो. अनेक वर्षापासून कचऱ्याचा डेपो झाला पाहिजे. आमच्या पूर्वामुळे आहेत, आमच्या लहू कांबळे आहेत, अजून कोण नगरसेवक राहिलेत ना आपले 2 राहिले, पण 2 पण मजबूत, बाकीचे वाहून गेले. कुठल्या किनाऱ्याला लागले काय माहितीच नाही. पण कचऱ्याचा डम्पिंग ग्राउंडचा जो प्रश्न लांजाचा, केवळ आणि केवळ विनायकराव जोपर्यंत या ठिकाणी खासदार म्हणून होते तोपर्यंत त्यांना मी कोत्रेवाडीमध्ये कचऱ्याचा डम्पिंग ग्राउंड करू दिला नव्हता. प्रत्येक वेळेला मी विरोध करत होता आणि मला पण माहिती आहे. पण निवडणूक साधली आणि त्या अचानक हे जे बसले होते ना बोलगेवडे नगराध्यक्ष, बोलगेवडाच माणूस, झेंडा आमचा घ्यायचा आणि तळी तिकडची चटायचा. अरे लांजा एवढंसं शहर, नगरपालिकेला डीपी झालाच पाहिजे, डेव्हलपमेंट प्लॅन असलाच पाहिजे, त्यामध्ये कोणतीही शंका नाही. पण लांजावासियांची घरं उद्ध्वस्त करून तुमच्या धंद्यांसाठी जर तुम्ही डीपी प्लॅन करत असाल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशा डीपीला गाडल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, हे ठणकावून या ठिकाणी मी सांगतो. कोत्रेवाडीचा डम्पिंग ग्राउंड, काय माणसं राहत नाही तिथे. आमचा लहू कांबळे एक मागासवर्गीय कार्यकर्ता,
प्रामाणिकपणे लोकांनी निवडून दिलं। अपेक्षा काय? सरकारने कायदा केला, मागासवर्गीयांसाठी आलेला निधी त्याच वसाहतीमध्ये खर्च केला पाहिजे। पण इथे जे बसलेले लांजा नगरपालिकेतले ते जे कोण होते ना भ्रष्टाचारी नगराध्यक्ष आणि त्याच्या आजूबाजूचे चेले चपाटे, मागासवर्गीयांसाठी आलेला निधी त्यांनी इतरत्र वळवला आणि काम न करता पैसे वसूल केले। आमचा लहू कांबळे रडतोय, ओरडतोय, अरे मला ज्या मागासवर्गीयांनी निवडून दिले त्या भागामध्ये तुम्ही काम करा, पण ज्या भागामध्ये मागासवर्गीय नाहीत तिथे मागासवर्गीयांनी निधी खर्च केला। त्यांना वाटलं आपल्याला पचेल। संविधानाने निर्माण केलेला कायदा आहे, मागासवर्गीयांसाठी आरक्षित असलेला निधी त्याच मागासवर्गीय वस्तीमध्ये खर्च झाला पाहिजे। आणि जर असं होत नसेल तर ज्यांनी मागासवर्गीयांच्या नावावर तो निधी हडप केला असेल तर त्याला जेलवारी पोलीस कस्टडी करावीच लागेल। आणि म्हणून लहू कांबळेने त्याला चॅलेंज केलेलं आहे, आम्ही त्याला सहकार्य केलेलं आहे। इथल्या नगराध्यक्षांनी सीओला येत्या काही महिन्यामध्ये आम्ही तुरुंगामध्ये पाठवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। भले तुम्ही सत्ताधारी तुमचे मुख्यमंत्री असो, पालकमंत्री कोण असो, अखेरीस कायदा आहे आम्हाला कळतो। 10 वर्ष खासदार राहिलेला आहे, अनेक वर्ष आमदार राहिलेला आहे, काही वर्ष नगरसेवक राहिलेला आहे आणि संसदेच्या 543 खासदारांमध्ये पहिल्या 10 खासदारांमध्ये नाव मिळालेला विनायक राऊत, अरे अभ्यास करून ते नाव कमवलेलं आहे। त्यामुळे इथला भ्रष्टाचार आम्ही पसू देणार नाही। कोत्रेवाडीमध्ये तुम्ही डम्पिंग ग्राउंड करता का? किती कोटीची ती जमीन? अवघी 2-2.5 कोटी रुपयाची जमीन हो। व्यवहार मांडला 5.5 कोटी रुपयाचा, 50-50% मालकाने 50%, आम्हाला 50%। आणि माझं चॅलेंज आहे इथल्या या माजी आमदाराला, गद्दार आमदाराला, तुम्ही कोत्रेवाडीच्या त्या डम्पिंग ग्राउंडच्या नावावर, माझे आमदार समजलं ना नाव, पूर्ण नाव घेऊन सांगायची गरज आहे का? अरे भर लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला त्या कोत्रेवाडीच्या डम्पिंग ग्राउंडच्या नावावर 50 लाख रुपये लाच तुम्ही घेतली की नाही ती कबूल करा। आणि पीएने जास्त आग्रह धरला, मग त्याच्यासाठी अजून 5 लाख रुपये, 55 लाखाचे तुकडे चाटणारा हा माजी आमदार विनायक राऊतांच्या नावाने दगड फोडतोय, विलास साळकेंच्या नावाने दगड फोडतोय। आता विलास साळकेंनी माजी आमदार झाले एकत्र, मांडी लावून बसतात। आता कुठे गेला? अरे माझ्या नावाने किती आरोप कर, तुला ते कोत्रेवाडीच्या लोकांचे शाप भोगल्याशिवाय राहणार नाही। 50 लाख हिम्मत असेल तर सांग मी 50 लाख खाल्ले नाहीत म्हणून, नाही तर पुरावा देतो। नाही कबूल करणार, नाही बोलणार, कारण राजापूरच्या याच्यामध्ये मी बोललो होतो 2.5 कोटी रुपये त्या रिफायनरच्या माध्यमातून घेतले होते, खुलासा नाही आला। आणि मग हा लांजावासियांच्या दृष्टिकोनातून डीपी प्लॅन, केवढंसं लांजा शहर, एवढंच। आता हायवेचं हे ब्रिज झाल्यानंतर त्या कोत्रेंच्या हॉटेलमध्ये जेवायला येणारे पण येतील की नाही सांगता येत नाही। तांब्यांच्या दुकानातला खरवस आवडीने आम्ही येतो आणि इथे घेऊन खातो। आता ब्रिज झाल्यानंतर राजापूर ते रत्नागिरी सुसाट, लांजातल्या बाजारपेठेतल्या दुकानदारांचं होणारं नुकसान ते कसं टाळायचं, त्याऐवजी लांजा नगरपालिका क्षेत्रातल्या लोकांचं जीवन उद्ध्वस्त करायचं आणि आपल्या वशिलेच्या लोकांचं जीवन भलं करायचं, यासाठी हा जो डीपी प्लॅन जो आणला ना, काय डीपी प्लॅन कोणी तयार केला? एक कुठली तरी एजन्सी नियुक्त केली ह्या शिंदे सरकारने। एकनाथ शिंदे ज्या वेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला एक एजन्सी तयार केली त्यांनी, त्याचं नाव टंडन। आपल्या कोकणात टंडन आडनाव आहे का? हा, पाहुण्यामध्ये, सोयऱ्यांमध्ये, भावकीमध्ये, हा
मग टंडन नक्की कोकणातला आहे का नाही ना? मग ह्यानी तो टंडन आणला, टंडन बसला नगराध्यक्षाच्या केबिन मध्ये आणि बसले त्यांची चौकड, ती चांडाळ चौकडी, हे वाचव ते उडव, ते वाचव ते उडव. लांजा शहरामध्ये किती 12 मीटरचा रस्ता ना, 18 मीटरचा रस्ता. और आमच्याकडे टू व्हीलर आहे, रिक्षा आहे, छोटीशी गाडी आहे. 18 मीटर म्हणजे 18 त्रिक 54 म्हणजे 60 फुटाचा रस्ता लांजा शहरामध्ये. रत्नागिरीमध्ये नाही केला. रत्नागिरीमध्ये 60 फूट नको, चिपळूणमध्ये 60 फूट नको, पण लांजा शहरामध्ये 60 फूटचा रस्ता हवा त्यांना नाईट वॉक करायला. आणि ठीक आहे, आम्ही समजू शकतो तुमच्या औषधासाठी तुम्ही 60 फूटचा रस्ता टाका, पण आमची घरं जातात. बाहेरून रस्ता घेतला असं समजू शकत होतो, पण या 60 फुटाच्या रस्त्याच्या नावाखाली जवळजवळ 260 घरं ही पाडली जाणार. बापजाद्याची कमाई 60 फुटाच्या नावाखाली घेतली जाणार. रिंग रोड. आणि काही जणांना वाटलं आता लांजाच्या म्हणजे शहरामध्ये ब्रिज झालं की जरा इकडे आजूबाजूला दुकानं टाकूया, निदान ब्रिज उतरल्यानंतर तरी आपल्या हॉटेलमध्ये येतील, दुकानामध्ये येतील, आंबे घेतील, काजू घेतील, फणस घेतील. पण काही जणांनी तिकडे धाबे टाकले. इकडे पुढे जमिनी आपल्या होत्या पूर्वजांच्या, त्या डेव्हलप करायचा. कुठे हॉटेल बांधायचं, कुठे राहण्यासाठी छोटंसं रूम बांधायचे. बिचाऱ्यांनी केवढी स्वप्न पाहिली होती. कर्ज काढायचं, बँकेतून पैसे घ्यायचे, कर्ज काढायचं आणि वडिलोपार्जित जमीन न विकता आपल्या भविष्यातल्या पिढीसाठी त्याचा काहीतरी व्यावसायिक वापर करायचा. पण या टंडनच्या दलालाने केलं काय, तर तो जो काही रेस्ट हाऊस आहे ते गणपती मंदिर पर्यंत लाल रेषा मारून टाकली. लाल रेषा, ग्रीन झोन. म्हणजे आधी लाल रेषा, त्याच्या बाजूला ग्रीन झोन. कोणी इथे घर बांधायचं नाही, कोणी टपरी उभी करायची नाही, कोणी दुकानं बांधायची नाही. म्हणजे मोकळी जागा जिथे असेल, अरे आमच्या वाडवडिलांची जागा, तिथे आम्ही दुकानं नाही बांधणार, तर दुकानं बांधायची कुठे? पण नाही म्हणाले, ग्रीन झोन तिकडे गार्डन उभं करायचं आणि गार्डन मध्ये मला फिरायला जायचं आणि इकडची दुकानं तोडायची, इकडची घरं तोडायची आणि तिकडे नाही बांधायला द्यायचं. अशा पद्धतीचा डीपी प्लान लांजा वासियांना उद्ध्वस्त करणारा सध्याचा टंडनचा जर लागू करण्याची जर घमेंट आणि जर मूर्खपणा जर कोणी केला तर लक्षात ठेवा, आम्ही सर्वसामान्य ग्रामस्थांचं प्रतिनिधित्व करणारे कार्यकर्ते आहोत. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मंडळी आहोत. आमचा घरदार वाचवणं आमचं कर्तव्य आहे. आमचा जमीन जुमला वाचवणं आमचं कर्तव्य आहे. आमची मंदिरं वाचवणं आमचं कर्तव्य आहे. आमचा व्यवसाय वाचवणं आमचं कर्तव्य आहे. आणि तो जर तुम्ही हिरावून घेत असाल तर कदापि हा डीपी प्लान लांजामध्ये त्याचा अंमल करू आम्ही देणार नाही. कर तुम्हाला इथल्या पालकमंत्री महोदयांना माहिती आहे, कुडाळचा डीपी प्लान एका दिवसात तुम्ही रद्द केला होता विनायक राऊतच्या मागणीनुसार. त्यावेळेला हे उदय सामंत नगर विकास राज्यमंत्री होते. कुडाळच्या बाबत मी तिथली भूमिका मांडली, त्यांना ती पटली. मग जो न्याय तुम्ही कुडाळच्या नगरपालिकेला दिला होता तोच न्याय तुम्ही या लांजा नगरपालिकेला का देणार नाही? का लांजा वासियांच्या उरावर तुम्ही उठलाय? आज तो जो कोण ह्या टंडनने या नगराध्यक्षांपासून त्यांचे जे सत्ताधारी होते त्यांना काय चिरीमिरी दिली, लाखो करोडो रुपये आराखडा बनवायला त्यांनी पैसे घेतले. त्यावेळेच्या जनरल बॉडी समोर जर त्या नगराध्यक्षाने तो डीपी प्लान ठेवला असता तर आपल्या लोकप्रतिनिधींनी आपली बाजू मांडली असती.
आणि गोरगरिबांची घरं वाचवली असती। पण हा पळपुटा आणि भामटा नगराध्यक्ष लोकांना उत्तर देण्याच्या ऐवजी, लोकांना सहकार्य करायच्या ऐवजी टंडनची चाटगिरी करायला निघाला। आणि मुदत संपल्यानंतर प्रशासकाच्या माध्यमातून जर तो आराखडा आमच्या माथी मारत असेल तर प्रशासकांना सुद्धा मी या ठिकाणी वॉर्निंग देतोय। तुम्ही आला असाल नोकरीसाठी, नोकरी करा, पगार खा, पण आमच्या नादी लागू नका। आमची हे आम्ही गैरमार्गाने कमावलेली संपत्ती नाही आहे, जोपासलेली पूर्वजांनी निर्माण केलेली संपत्ती आम्ही राखून ठेवलेली आहे। ती घेण्याचं काम जर डीपी प्लॅनच्या माध्यमातून जर प्रशासक करत असेल आणि शासनकर्ते जर त्याला पाठी घालत असतील, भांडण प्रशासकाबरोबर तर आहेत, पण पूर्वीच्या त्या नगराध्यक्षांच्या विरोधात सुद्धा आमचं भांडण राहील। आणि विद्यमान लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांना आमची विनंती राहील की तुम्ही जनतेचे कैवारी आहात, जनतेचं हित तुम्हाला सांभाळायचं आहे। म्हणजे ज्या सर्व एजन्सीने हा जो प्लॅन बनवलेला आहे त्याला पुन्हा एकदा बोलवा, वार्डामध्ये पाठवा, लोकांशी बोलायला सांगा, लोकांच्या सजेशन ऑब्जेक्शन विचारात घ्या, लोकांच्या सूचना विचारात घ्या, फुललेला संसार उद्ध्वस्त होणार नाहीची दक्षता घ्या आणि मग लोकांच्या सूचनेनुसार तो डीपी प्लॅन तयार करा। अशा पद्धतीची विनंती आजच्या लांजावासियांच्या उपस्थितीमध्ये मी आपल्याला करतोय। पण लोकांची भावना पायदळी तुडून जर डीपी प्लॅन अंमलात आणायचं ठरवलं असेल तर लांजावासियांचं आंदोलनाची नेतृत्व स्वीकारायला विनायक राऊत आणि आमचे सर्व पदाधिकारी कधी मागे पुढे पाहणार नाही। आणि म्हणून कुवे बचाव समितीच्या माध्यमातून माझ्याकडे हे निवेदन सुद्धा आलेलं आहे। तुम्ही आम्ही एक आहोत, परके नाहीत। त्यामुळे तुमच्या वेदना त्या माझ्या वेदना, तुमच्या समस्या त्या माझ्या समस्या, प्रशासनाने किती जरी दादागिरी करून राबवायचं ठरवलं तर आजची माझी विनंती त्यांनी ऐकलेली असेल। आणि म्हणून जनताभिमुख व्हा, लोकाभिमुख व्हा, लोकांमध्ये जा आणि त्या विकास आराखड्याची बाजू समजून घ्या, मगच विकास आराखड्याला पुढे रेटा, अन्यथा तो आम्ही होऊ देणार नाही। हा शब्द या ठिकाणी देतो। आज पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना मनापासून दंडवत घालतो की आपलेपणाच्या भावनेने, मोठ्या मनाने आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा, आजची जरी परिस्थिती प्रतिकूल असली तरी उद्याचे दिवस आपल्याला अनुकूल आहेत आणि उद्याचे राज्यकर्ते सुद्धा उद्धवजी ठाकरेंचेच शिलेदार असतील हा विश्वास मनामध्ये ठेवा। आपली मशाल ही जगदंबेची मशाल आहे, आम्ही कोणाची चोरून आणलेली नाही आहे। ठीक आहे, आमचे बाळासाहेब चोरायचा प्रयत्न केला, पण ह्याच शिंदे गटाची आता घरघर सुरू झालेली आहे। आता एक तर दिल्लीच्या ज्योतिषी म्हणाले की 3 दिवसांनी भारत पाकिस्तान युद्ध होणार पहलगाम हल्ल्यानंतर। ठीक आहे, या देशाच्या पाठीसाठी आपण सर्व नागरिक विद्यमान पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, हे एक नव्हे 1000 वेळेला सांगू। पण पाकिस्तानच्या नावावर आमच्या हिंदुस्थानी वासियांना जर फसवण्याचं काम तुम्ही करत असाल, राजकारण उघड केल्याशिवाय सुद्धा गप्प बसणार नाही। आणि म्हणून त्यासाठी आम्ही सगळेजण एकत्रच आहोत, एकत्र राहूया। का सध्याच्या महाराष्ट्रातलं जो सरकार आहे, 3 तिघाडांनी काम बिघाड। आता परवाच्या दिवशी दादा पवारांनी सांगून टाकलं, त्यानंतर या बचत गटाच्या बाबत त्या दुसऱ्या एका मंत्रीबाई आहे त्यांनी सांगितलं की 1,500 देतो, ती पण मेहरबानी। अजितदादा पवार म्हणाले आम्ही आमच्या वचननाम्यामध्ये कर्जमाफी बोललोच नव्हतो। गरज सोरणी वैद्यमोर तसं झालंय त्यांचं। त्यामुळे जनतेच्या जीवावर उठणाऱ्या ह्या नाठाळ राज्यकर्त्यांचा
सत्यानाश हो आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांचा जय जयकार हो अशी प्रार्थना जगदंबेकडे करतो आणि माझं भाषण संपवतो. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र. धन्यवाद. सर्व मंडळींना देखील विनंती आहे, सर्व शिवसैनिकांना विनंती आहे, कुठेही जायचं नाहीये, थोडं 5 मिनिटं आपण बसल्या जागी बसायचंय. आदरणीय